नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, त्यामध्ये आता सारंगला पुन्हा जीवनदान देऊन सावलीला आता सारंगच्या कोणत्या सत्याचा उलगडा होतो आणि अजूनही सारंगचं आपल्यावरच प्रेम आहे आणि अजूनही सारंगने लग्न केलं नाही हे जेव्हा आता सावलीला समजते, त्याच वेळेस आता सावली कोणतं पाऊल उचलणार आणि सावली आता अजूनही आपल्यावर सारंग तेवढंच प्रेम करतो हे लक्षात घेता जाता तिलोत्तमाला डावलून आता सावली कशी पुन्हा सारंगच्या प्रेमात पडणार, सारंग आणि सावली कशी एकत्र येणार. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि इकडे आता तिलोत्तमा ही मोनिकाला सांगत असते की जर सारंग शुद्धीवर आला आणि पुन्हा जर सारंग तिच्या प्रेमात पडला तर मग आपण काय करायचं. मोनिका म्हणते की हे बघा आई, तुम्ही काही काळजी करू नका, जोपर्यंत सावली इथे आहे ना तोपर्यंत मी सावलीवरती लक्ष ठेवील. मोनिका म्हणते की तिच्या बारीकच्या बारीक गोष्टीवरती माझं लक्ष असेल आई, तुम्ही काही काळजी करू नका. आणि हे बघा, आता ना सारंगला बरं करण्यासाठी आपल्याला त्या सावलीचीच गरज आहे आई, असे आता मोनिका तिलोत्तमाला पटवून देते. आणि सारंगला आता फक्त मानसिक आधाराची गरज आहे आणि तो आधार फक्त सावलीच देऊ शकते असे आता मोनिका तिलोत्तमाला सांगते. आणि जोपर्यंत सारंग डोळे उघडून पूर्ण शुद्धीवर येत नाही तोपर्यंत सावलीला कुठेही जाऊ देऊ नका, असा सल्ला आता मोनिका तिलोत्तमाला देते. मोनिकाचे ते बोलणे ऐकून आता तिलोत्तमा विचारात पडते, नक्की करावं तरी काय, इकडे भैरवीचं ऐकावं का इकडे मोनिकाचं ऐकावं का इकडे माझ्या सारंगकडे लक्ष द्यावं. तेव्हा विचार करत आता तिलोत्तमा म्हणते की सारंगचा जीव आत्ता माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, नंतर अगोदर त्याला बरं होऊ दे आणि मग नंतर आपण बाकीच्या गोष्टीचा विचार करू. तर तिलोत्तमाचे बोलणे ऐकून आता मोनिका खुश होते. आणि तेवढ्यात आता मोनिका म्हणते की म्हणजे ज्या वेळेस आई तुमच्या डोक्यात असे निगेटिव्ह विचार येतील तेव्हा हा विचार तुम्ही डोक्यात आणा आणि बाकीचे सगळे निगेटिव्ह विचार पाठीमागे सोडा. तिलोत्तमाला मोनिकाचे बोलणे पडते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मोनिका तिलोत्तमाला सांगते की आई, मी तुम्हाला सांगायलाच विसरले, सारंगची ती खोटी बायको ना ती आज आपल्या घरी येणार आहे. तिलोत्तमा म्हणते की त्या अमृताला सांगून ठेव, काही जरी झालं तरी त्याची खोटी बायको आजच्या आज इथे यायलाच हवी. आणि मोनिका म्हणते की त्याची तुम्ही काळजीच करू नका, मी आत्ताच जाऊन अमृताला सांगते. आणि इकडे आता सावली ही पुन्हा तिच्या घरी आलेली असते. तर जगन्नाथ आता सावलीला म्हणतो की सावली, एक गोष्ट तू लक्षात ठेव, जिथे माणसाची कल्पनाशक्ती संपते ना तिथे परमेश्वराचा खेळ आणि परमेश्वराची लीला सुरू होते. आणि हे जे काही चाललंय ना, जगन्नाथ म्हणतो की सावली हा दैवी संकेत आहे. आणि आता इकडे सावली म्हणते की बाबा, जेव्हा मी त्या घरात गेले ना तेव्हा माझी काय अवस्था झाली होती मला माहितीही नाही. अहो, इतक्या वर्षानंतर मी त्या घरात पाऊल ठेवलंय बाबा, आणि माझं मन मला सारखी जाणीव करून देत होतं की आता ते घर आणि त्या घरातली माणसं माझी राहिलेली नाही आहेत. आणि अबीर आणि ओवीपासून माझं त्या भूतकाळातील असलेल्या घराचं नातं मी ना लपून ठेवलं, तेच बरं केलं. आणि त्यामुळे त्यांच्यासमोर मला असं वागावं लागतंय जणू काही त्या घरात मी पहिल्यांदाच पाऊल ठेवते. आणि सावली म्हणते की बाबा, मला आता हे खोटं नाटक नाही जमत, या सगळ्या गोष्टींचा ना मला खूप त्रास होतोय. जगन्नाथ म्हणतो, हे बघ सावली, या प्रश्नाचा ना तू जेवढा तुझ्या मनाला विचार करशील तेवढा तुला आणखी त्रास होईल. आणि या प्रश्नाचं उत्तर तुझ्या मनाला देखील ठाऊक आहे, फक्त तू ती गोष्ट मान्य करायला तयार नाही सावली. आणि सावली म्हणते की बाबा, असं काही नाही आहे, डॉक्टरसुद्धा म्हणाले की त्यांची सगळी शक्ती जुन्या आठवणीत अडकून पडली आहे आणि मी फक्त एवढ्याच गोष्टीबद्दल विचार करते, बाकी दुसरं काहीच अर्थ नसल्याचे आता सावली सांगते. आणि आता जगन्नाथ म्हणतो की सावली, तुला मान्य करायचं असेल तर कर किंवा करू नको, पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, कायम तू एक गोष्ट लक्षात ठेव सावली, सारंगचं अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे आणि हेच सत्य असल्याचे जगन्नाथ बोलतो. सावली म्हणते की बाबा, मला तुमची काळजी वाटते. तर जगन्नाथ म्हणतो की अलका गेल्यानंतर मी माझी सवय करून घेतली सावली, माझ्यामुळे उगाच तू त्रास करून घेऊ नकोस. जगन्नाथ म्हणतो, मी तुला सांगतो, जोपर्यंत सारंग बरा होत नाही ना तोपर्यंत घरी 10 चक्कर मारायच्या नाहीत सावली, माझी काळजी करू नकोस. जगन्नाथ म्हणतो की सावली, कारण कोणता क्षण असेल तो आणि कोणती वेळ असेल ज्या क्षणी सारंग तुझं वाक्य ऐकून शुद्धीवर येईल ना आणि डोळे उघडील ना ते सांगता येत नाहीये. आणि जगन्नाथ म्हणतो, कळतंय का. तर सावलीला जगन्नाथचे बोलणे पटते. इकडे आता तिलोत्तमा ही अमृतासोबत बोलत बोलत बाहेर येते. आणि इकडे आता सारंगची विचारपूस करत आता तिलोत्तमा म्हणते की सारंगला लवकर बरं वाटावं. तर आता अमृता म्हणते की सावली आली ना मग परत सारंगच्याकडे जाईल. तर आता तिलोत्तमा म्हणते की सावली आली म्हणजे गेली कुठे ती. तर अमृता म्हणते की जगन्नाथजींचा फोन आला होता तेव्हा कामानिमित्त पुन्हा घरी गेली. तर आता तिलोत्तमा म्हणते की पण त्या सुशिलाचं काय.
आणि अमृता म्हणते की मी सुशिलाला कॉल केला होता आणि ती येणारच आहे आणि तेवढ्या सुशिला तिथे येते. अमृता म्हणते ते बघा आई ती आली. आणि लगेच आता सुशिला तिथे येताच आता अमृता म्हणते की सुशिला या सारंगच्या आई. आणि सुशिला त्याला तिलोत्तमाला नमस्कार करते. तिलोत्तमा म्हणते बरं झालं तू आलीस, कालपासून मी तुझीच वाट बघत होते. आणि सुशिला म्हणते की सारंग सरांचा ॲक्सिडेंट झाला ना, माझा विश्वास अजूनही बसत नाही आहे. आणि सुशिला म्हणते मी त्यांना बघू शकते का, आता त्यांची तब्येत कशी आहे. तिलोत्तमा म्हणते की तो आता आउट ऑफ डेंजर आहे, पण आत्ता तू त्याला भेटू शकत नाही आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की तू काही काळजी करू नको, तो आता व्यवस्थित आहे, पण तू ज्या कामासाठी आली आपण अगोदर ते काम करूयात ना. तर सुशिला आता तिलोत्तमाकडे बघते आणि आता तिलोत्तमा सुशिलाला म्हणते की हे बघ, आपण हा सगळा खटाटोप कशासाठी करतोय तुला माहिती आहे ना. काही जरी झालं तरी सावलीला कळता कामा नये. तू सारंगची खरी बायको नाही आहेस हे सावलीला कधीच कळायला नाही पाहिजे असे आता तिलोत्तमा सुशिलाला सांगते. तिलोत्तमा म्हणते की तिला फक्त हेच पटवून द्यायचं आहे की तूच सारंगची खरी बायको आहेस. तिलोत्तमा म्हणते की त्यासाठी तुला सारंगबद्दल सगळं काही माहिती असायला हवं. सांग बरं मला, तुला सारंगबद्दल काय माहिती. आणि आता सुशिला म्हणते की माहिती आहे ना, सारंगला ना ऑफिसमध्ये कामाबद्दल कधीही हलगर्जीपणा चालत नाही. तर तिलोत्तमा म्हणते की अगं मी कामाबद्दल नाही बोलत. आणि तिलोत्तमा म्हणते की मला माहिती आहे कामामध्ये ना तो एक खूप चांगला बॉस आहे, पण तुला त्याच्या पर्सनल गोष्टीसुद्धा माहिती पाहिजे सुशिला. तिलोत्तमा म्हणते की तू या घरात त्याची बायको बनून येणार आहेस, तेव्हा तुला असं नाटक करायला हवं की तू त्याची बायकोच असल्याचे दिसलं पाहिजे. आणि त्यामुळे तुला बायकोच्या नात्याने सारंगविषयी जिव्हाळा असायला हवा असे तिलोत्तमा समजावते. आणि तिलोत्तमा म्हणते की नवऱ्याबद्दल बायकोचा तुला हक्क असायला पाहिजे. अमृता म्हणते बरोबर आहे बरं का सुशिला. तेव्हा आता अमृता म्हणते की ॲक्च्युली सारंग कसा आहे आई हे मी हिला सांगू का. तर तिलोत्तमा म्हणते हो. आणि अमृता सारंगबद्दल आता सगळं काही सुशिलाला सांगते. आणि तिलोत्तमा म्हणते की माझ्यामध्ये आणि सारंगमध्ये कोणताही मतभेद नाही आहे. आमचे जे मतभेद होतात ना ते फक्त सावलीमुळे होतात. तिलोत्तमा म्हणते की जेव्हा ती लग्न करून माझ्या घरी आली तेव्हाच मला ती आवडली नव्हती आणि त्या दोघांचं लग्न अशा परिस्थितीत झालं. त्यावेळेस वेळेनुसार आमचा नाविलाज होता असे आता तिलोत्तमा सांगते. आणि तिलोत्तमा म्हणते मला सारंगसाठी सुंदर सुशील आणि अशी सुशील बायको हवी होती आणि सुंदर बायको हवी होती. आणि आता तिलोत्तमा म्हणते की पण माझ्या पदरात ही पडली आणि कालांतराने सारंगसुद्धा तिच्या प्रेमात पडला. आणि तिलोत्तमा म्हणते की तेव्हा माझा अगदीच नाविलाज झाला होता. आणि अमृता म्हणते की दुसरी गोष्ट सुशिला, या घरात कोण राहतं, कोण सोडून गेलं, अगोदर कोण होतं, कोण आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती पाहिजेत. आणि जर सावलीने तुला विचारलं तर तुला सगळं काही व्यवस्थित सांगता आलं पाहिजे असे आता अमृता सांगते. तिलोत्तमा म्हणते की सावली या घरात खूप दिवस राहिली, तिला हे घर चांगलंच माहिती आहे, तेव्हा या घराबद्दल आणि तुला ती काही प्रश्न विचारील बरं का. आणि तिलोत्तमा म्हणते की जर तुला उत्तर येत नसेल तर उत्तर द्यायचं नाही, ते टाळण्याचा प्रयत्न करायचा सुशिला. आणि सावली खूप हुशार असल्याचे आता तिलोत्तमा म्हणते की उगाच खोटं उत्तर द्यायला जाऊ नकोस असे तिलोत्तमा सुशिलाला समजावते. आणि तिलोत्तमा म्हणते की जर तू पकडली गेलीच ना उगाच आमचं भांडं फुटेल. तर आता सुशिला घाबरते. आणि अशा खोट्या घरात येऊन खोटं नाटक करायचं माझ्यासाठी हे खूप अवघड असल्याचे आता सुशिला सांगते. आणि सुशिला म्हणते जर काही गडबड झाली तर. तेव्हा आता इकडे तिलोत्तमा म्हणते की काही गडबड होणार नाही, तुझ्या पावलोपावली आम्ही दोघी तुझ्या सोबत आहोत. आणि तिलोत्तमा म्हणते की अमृता एक काम कर, येला ना आपल्या घरातला प्रत्येक कोना दाखव, प्रत्येक खोली दाखव. आणि तिलोत्तमा म्हणते की अमृता एक काम कर, येला ना आपल्या घरातला प्रत्येक कोना दाखव. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ अमृता, हिला प्रत्येक खोली दाखव आणि प्रत्येक कोपऱ्या खोलीची माहिती कर. आणि असं त्या सावलीला कळायला हवं की खूप दिवसापासून तू याच घरात राहते सुशिला आणि तूच सारंगची खरी बायको आहेस हे आता पटायला सावलीलाच पाहिजे असे आता तिलोत्तमा बोलते. आणि अमृता म्हणते सुशिला तू काळजी करू नको, आम्ही दोघी तुझ्या पाठीशी आहोत. आणि पटकन अमृता सुशिलाला घेऊन आतमध्ये जाते. आणि इकडे आता सावली म्हणते की हे बघा गोळ्या औषधं वेळेवर घेत जा, जेवण वेळेवर करत जा. आणि सावली जगन्नाथला बोलू लागतात. जगन्नाथ म्हणतो की हळूहळू अगं जरा श्वास घे, तू माझी आई आहे का सासूबाई. तर आता सावली म्हणते की मला ना तुमची सवय चांगल्याच माहिती. तर तेवढ्यात बबलू तिथे येत म्हणतो की वा वा, इकडे आईबाप मुलांना शिकवतात आणि इथे तर उलटच मुलगी बापाला शिकवते. आणि इकडे आता जगन्नाथ बबलूला काठी उगारतो. तर बबलू म्हणतो जगन्नाथजी, तिकडे तुमचा लाडका जावई आजारी आहात आणि तुम्ही एकदासुद्धा भेटायला आला नाही. तर सावली म्हणते बबलू दादा काय बोलताय.
सावली म्हणते तुम्हाला माहिती आहे आमच्यात असं काही नाही, मग कशाला त्यांना लाडका जावई बोलतात. बबलू म्हणतो सावली वहिनी तुझा नवरा नसेल पण त्यांचा लाडका जावई तर आहे ना. आणि जगन्नाथ म्हणतो की सारंग माझा लाडका जावई आहे आणि तो नेहमी राहणार. आणि सावली म्हणते बबलू दादा तुम्ही मला न्यायला आलात का, चाला बरं. आणि जगन्नाथ म्हणतो की एकदा मी त्या सारंगला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तेव्हा तिलोत्तमाची आग मस्तकात गेली होती आणि आता जर मी त्या सारंगला बघायला घरी गेलो. जगन्नाथ म्हणतो की मग तिने जर मला बघितलं एक तर ती स्वतःचं डोकं फोडेल नाहीतर माझं फोडीन. आणि जगन्नाथ म्हणतो की मला या अशा अवस्थेत सारंगला नाही बघायचं, एकदा का तो बरा झाला का मग आम्ही भेटू. आणि इकडे आता बबलू म्हणतो की सावली वहिनी चला, सारंग ना तिकडे तुमची वाट बघतोय आणि सारखं तो तुमचं नाव घेतोय. आणि इकडे सावली आता जगन्नाथला म्हणते की बाबा वेळेवर झोपत जा, वेळेवर जेवण करत जा आणि औषधंसुद्धा वेळेवर घ्यायची. तर जगन्नाथ मान हलवतो. इकडे आता अमृता सुशीलाला घेऊन किचनमध्ये जाते आणि सगळ्या बरण्या कोणत्या बरणीत काय आहे, कोणत्या बरण्या कुठे ठेवायच्या आहे सगळं काही शिकवते. अमृता म्हणते की हे किचन सावलीने सजवलेलं आहे आणि मी ते कायम तसंच मेंटेन केलेलं आहे. तेव्हा एक जरी बरणी इकडची तिकडे झाली की लगेच सावलीला संशय येईन सुशीला. आणि सुशीला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन. तर तेवढ्यात सुशीला म्हणते की हे बघा मला ना सारंग सरांना भेटायचं होतं आणि त्यांची तब्येत कशी आहे ती बघायची होती. समोरच तिलोत्तमा चहा पीत असते. सुशीलाचं बोलणं ऐकून आता तिलोत्तमा म्हणते की नाही तू आत्ता त्याला भेटायचं नाहीस. आणि आता इकडे तिलोत्तमा उठून अमृताकडे येत म्हणते की ओवीला जाऊन समजावून सांग, नाही तर सावली समोर ना तिला काकी मामी मावशी अशी हाक मारायची. तर अमृता म्हणते नाही, ओवीने हे नाटक केलं आहे, तिला चांगलं माहिती आहे. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की तू सारंगची खरी बायको आहे बरोबर, असं आपल्याला दाखवायचं आहे आणि हे नाटक आपल्याला फार काळजीपूर्वक करावं लागेल सुशीला. आता एक दुसरी बाई तुझ्या नवऱ्याच्या उशाला बसते आणि सतत तुझ्या नवऱ्याच्या तोंडून त्या परक्या बाईचं नाव आहे, याचा तुला ना खूप त्रास होतोय, असं तू त्या सावलीला दाखवायचं. तिलोत्तमा म्हणते की परकी बाई तुझ्या नवऱ्याच्या उशाला रात्रंदिवस बसली, त्याची सेवा करते, त्या नवऱ्याच्या तोंडून सुद्धा तिचंच नाव आहे, याचा सगळ्याचा तुला खूप त्रास होतोय, पण तरीसुद्धा तू हे सगळं सहन करते. आणि काही जरी झालं तरी माझा सारंग बरा व्हायला पाहिजे आणि यासाठी मी हे सगळं सहन करते, हे असं तू त्या सावलीला पटवून द्यायचंस, अशी आता तिलोत्तमा बोलते. आणि लगेच आता सुशीला म्हणते मी प्रयत्न करते. तर आता तिलोत्तमा म्हणते की आता तू जा, जेव्हा अमृता तुला फोन करील ना तेव्हाच तू यायचं आता. आणि सुशीला तेथून आता निघून जाते. तर अमृता म्हणते की तिला सारंगला भेटायचं होतं, मग का नाही भेटून दिलं. किती तळमळीने ती सारंगविषयी विचारत होती आई. तिलोत्तमा म्हणते की जेव्हा ती सारंग समोर जाईल तेव्हा सारंगची अवस्था बघताच आता तिचा बॉस एवढ्या अवस्थेत असल्याचे तिला कळताच ती इमोशनल होईल, तिच्या डोळ्यात पाणी येईल. आणि जेव्हा सावली आता तिच्या समोर असेल आणि ती सारंगच्या समोर येईल तेव्हा ना हे रिअल वाटेल. पण सावली अगोदर जर तिने सारंगला बघितलं तर त्यावेळेस तिला काही वाटणार नाही, बरोबर ना, ती फक्त ॲक्टिंग वाटेल. आणि इकडे आता अमृता तेथून निघून जाते. इकडे अबीर आणि ओवी दोघेही स्कूलमधून आता मेंदळ्यांच्या घरी येतात. रूममध्ये येताच आता अबीर म्हणतो की ओवी अगं तुझी आई कुठे असतेस ग, एवढ्या वेळात तर ती यायला हवी होतीस. आणि इकडे आता ओवी म्हणते की मी ना घरी जाऊन आले तेव्हा त्या आल्याच नव्हत्या, कदाचित त्या तिकडून आता काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या ना, त्या कदाचित तिकडून निघाल्या असतील. तेव्हा आता ओवी म्हणते की बरोबर ना. तर अबीर म्हणतो की अगं मी माझ्या आईबद्दल नाही तुझ्या आईबद्दल विचारतोय. आणि आता ओवी म्हणते की बरोबर ना अबीर, तुझी आई ना इकडे यायला हवी होती इतक्या वेळात. तर आता इकडे अबीर म्हणतो की तू एक विचार कर ना ओवी, बाबा बेशुद्ध असताना फक्त माझे आणि माझ्या आईचेच नाव का घेतात, असा प्रश्न आता अबीर ओवीला करतो. आणि अबीर म्हणतो की जेव्हा आई या घरात आली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की आई या घरात पहिल्यांदा या घरात आलेली नाही आहे आणि लगेच आपल्यापासून काहीतरी लपवलं जात आहे ओवी, असे आता अबीर ओवीला सांगतो. आणि ओवी म्हणते की अबीर तू बरोबर बोलतोय, मला वाटतंय तुझ्या आईचं आणि माझ्या बाबांचं काहीतरी जुनं नातं आहे.
अबीर म्हणतो की मला वाटतंय ओवी हे आपल्याला घरातलं कुणीच सांगणार नसतं आणि ते आपल्याला शोधून काढावं लागेल. आणि आता अबीर म्हणतो की आपण काकूला विचारूयात ना, तुला जे स्वप्नात दिसलं होतं ना त्याबद्दल, ते मंदिर, ते जंगल. तर आता ओवी म्हणते हो अबीर. आणि आता इकडे अमृता सावली दोघीही सारंग समोर आलेले असतात. तर अमृता म्हणते की सावली, सारंगने अजूनही आल्यापासून काही खाल्लेलं नाही आहे. तर आता सावली म्हणते की आपण प्रयत्न करायचा आहे का? तर आता अमृता म्हणते की सावली तूच प्रयत्न कर. आणि आता सावलीने सारंगसाठी पेज बनवून आणलेली असते. सारंग समोर येत आता सावली म्हणते की सारंग, अहो मी तुमच्यासाठी पेज बनवून आणली आहे. आणि सावली म्हणते ही पेज जर तुम्ही घेतली तर तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल. आणि त्यानंतर आता त्या पेजचा चमचा घेऊन आता तो चमचा भरून आता सारंगच्या तोंडासमोर नेत सावली म्हणते की सारंग, अहो तुम्ही आ करा. आणि सारंग आता काहीच रिस्पॉन्स देत नसतो. तर चमचा मागे घेत आता सावली म्हणते की तुम्हाला आठवतं आहे का सारंग सर, एकदा असेच तुम्ही आजारी पडला होतात आणि त्यावेळेस मी तुम्हाला किती समजावित होते, तुम्ही खाऊन घ्या, जेवण करून घ्या, पण त्यावेळेस तुम्ही माझं ऐकलंच नसल्याची सावली सारंगला सांगते. आणि मी रुसून बसले तरी तुम्ही ऐकत नव्हता. तेव्हा मी काय केलं, मी स्वतः माझ्या हाताने तुम्हाला भरवल्याची सावली बोलते. आणि तेव्हा कुठे तुम्ही खाल्लं होतं. तर आता पुन्हा तो पेजचा चमचा सारंगच्या तोंडासमोर धरत सावली म्हणते की तुम्ही काही खाल्लं नाही सारंग, प्लीज तुम्ही खा. आणि लगेच आता सावलीचं ते बोलणं आता ऐकून सारंग आता तोंड उघडतो. तर प्रेमाने सावली आता सारंगला पेज खायला देते. अमृता आणि ते बघून बबलू दोघेही खूप खुश होतात. अमृता म्हणते बघितलं का, सारंगने तुझ्या हातून पेज खाल्ली सावली. आणि पटापट आता सावली सारंगला आ करा असे म्हणत आता हे सगळं तुम्हाला फिनिश करायचं असे म्हणून ती सगळी पेज खायला देते. आणि तेवढ्यात आता सारंग असे मोठ्याने ओरडत आता सुशीला तिथे येते. तर सावली, अमृता सगळेजण सुशीलाकडे बघते मोठमोठ्याने. आता सुशीला रडतच म्हणते की सारंग, अहो काय अवस्था झाली तुमची. आणि पटकन आता सुशीला ही अमृताला मिठी मारते आणि म्हणते की अमृता वहिनी, मी हे नाही बघू शकत. आणि हात करत आता डोक्याला हात लावत सुशीला आता सारंगची बायको होण्याची ॲक्टिंग करते. सावली आता सारंगपासून थोडीशी बाजूला होते आणि रडतच सुशीला म्हणते की अमृताताई मी नाही बघू शकत. तर अमृता आता सुशीलाला शांत करते. आणि त्याच वेळेस आता सारंग त्याच्या तोंडातून पुन्हा सावलीचं नाव घेतो. तर सगळेजण सारंगकडे बघतात. आता सावलीला थोडंसं वेगळं फील होतं. तर ते सगळं बघून आता सुशीला म्हणते की सावलीताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि रडतच सुशीला म्हणते की आत्ता माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे सारंग पूर्णपणे बरा होणं. आणि सावली म्हणते की एकदा सुशीलाताई तुम्हीच प्रयत्न करून बघा ना. आणि सावली म्हणते की मी प्रयत्न करून बघितले पण त्यांनी काहीच रिॲक्ट केलं नाही. आणि सावली म्हणते की कदाचित तुमचा आवाज ऐकून सुद्धा ते शुद्धीवर येऊ शकतात. आणि सावली म्हणते की प्लीज तुम्ही त्यांच्याशी बोला आणि तुमच्या आठवणी त्यांना सांगा. तर सुशीला अमृताकडे बघते. आणि इकडे आता भैरवी ही आता मोनिकाकडे येते आणि मोनिकाला म्हणते की या अमृता आणि ओवीमुळेच ही सावली सारंगकडे पुन्हा आली ना. तर मोनिका म्हणते हो. तेव्हा आता भैरवी म्हणते की या ओवीलाच सावलीपासून बाजूला केलं पाहिजे. तर मोनिका म्हणते की त्याने काय होईल. आणि इकडे आता भैरवी म्हणते की ओवीला सावलीपासून वेगळं करून बरंच काही होणार आहे. आणि इकडे आता अबीर आणि ओवी ही शुभ्रासमोर येतात. तर तेवढ्यात आता शुभ्रा ओवीला बोलू लागते आणि खोटं बोलू लागताच आता इकडे अबीर बोट करत आता शुभ्राला म्हणतो की शुभ्रा, ओवीसोबत खोटं बोलायचं नाही तर तुला भयानक शिक्षा होईल. तर तेवढ्यात मोनिका तिथे येते आणि आता चुटकी वाजवणाऱ्या अबीरला म्हणते माझ्या शुभ्रासोबत अशा भाषेत बोलायचं नाही. तर तेवढ्यात पाठीमागून अमृता आणि सावली सुशीला तिथे येतात. आणि त्यावेळेस आता रागाने सावली आता मोनिकाकडे बघते. तर आता सावली ही मोनिकाला तिची लायकी कशी दाखवणार. आणि अबीरला बोलणाऱ्या मोनिकाच्या आता सावली झिंजा उपटून आता अबीर आणि ओवी हे सावली ही सारंगची खरी बायको असल्याचे सत्य आणि सुशीला ही खोटी बायको असल्याचे सत्य आता ओवी ही कशी अबीरला सांगणार. आणि अबीर आता सुशीलाच्या सत्याचा उलगडा आता सावलीला करताच सावली आता सारंगसोबत आता पुन्हा कशी एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.